तुम्हाला वाटतं का ITI म्हणजे फक्त हाताने काम करणं, वेल्डिंग आणि स्क्रू ड्रायव्हर? पण आता ITI मध्ये शिकवलं जातं AI, ड्रोन टेक, रोबोटिक्स आणि तेही ₹0 होय, महाराष्ट्र सरकारकडून आता मिळतोय फ्री प्रवेश, फ्री ट्रेनिंग आणि भविष्यातील जबरदस्त संधी. ITI म्हणजे काय? ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, भारत सरकारने आणि राज्य सरकारने सुरू केलेली एक अशी व्यवस्था जिथे तुम्हाला हाताला काम आणि डोक्याला दिशा मिळते. यामध्ये 6 महिने ते 2 वर्षांपर्यंतचे कोर्सेस असतात जे तुम्हाला जॉब रेडी करतात. म्हणजे पदवी घ्या आणि मग नोकरी शोधा असं नाही, तिथे शिकता शिकता तुम्ही कामाला लागता. पूर्वी इथे वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट हेच शिकवलं जात होतं. पण आता काय बदललाय? टेक्नॉलॉजीसह स्किल डेव्हलपमेंट सुरू झाली आहे. आता कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत? आजच्या काळात फक्त हाताने काम करणं पुरेसं नाही, तुम्हाला टेक्नॉलॉजी समजली पाहिजे. आणि हेच लक्षात घेऊन ITI मध्ये खालील कोर्सेस शिकवले जात आहेत. पारंपरिक कौशल्ये: फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, वायरमन. आधुनिक टेक कोर्सेस: AI बेसिक्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण. ड्रोन टेक्निशियन, ड्रोन तयार करणं, ऑपरेट करणं. 3D प्रिंटिंग ऑपरेटर, फ्युचर मॅन्युफॅक्चरिंग स्किल. सोलर टेक्निशियन, ग्रीन एनर्जी मध्ये करिअर. कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग. हे कोर्सेस शिकल्यावर तुम्ही सरकारी, खाजगी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार होता. ₹0 प्रवेश म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्र शासनाच्या डायरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग मार्फत सध्या एक जबरदस्त योजना राबवली जाते. महिला, SC सेंट, OBC आणि वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मध्ये इति प्रवेश. यामध्ये मिळतात फ्री स्कॉलरशिप, टूल किट, युनिफॉर्म आणि काही ठिकाणी हॉस्टेल सुविधा सुद्धा फ्री. काही खास ITI कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना ड्रोन किट्स, सोलर पॅनल डेमो आणि रिअल टाइम मशिनरीवर ट्रेनिंग दिले जातं. म्हणजे फक्त पेपर नव्हे, खरं रील स्किल. आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कसा करायचा? एक अधिकृत वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. 2 आवश्यक कागदपत्र: 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जातीचा दाखला जर लागला तर, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो. 3 जवळच्या ITI कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरता येतो. 4 तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये आलं की प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते. जर तुम्ही ग्रामीण भागात राहता असाल तर ग्रामपंचायत किंवा ITI केंद्रात जाऊन मार्गदर्शन नक्की घ्या. ITI नंतर काय संधी? कोर्स संपल्यावर पुढे काय? अप्रेंटिसशिप. ITI पूर्ण केल्यावर अनेक कंपन्या ऑन द जॉब ट्रेनिंग देतात. पगार ₹8,000 ते ₹15,000 पर्यंत. सरकारी नोकऱ्या: रेल्वे, महावितरण, संरक्षण मंत्रालय. ITI पास उमेदवारांसाठी वेगळ्या जाहिराती असतात. खाजगी कंपन्या: टाटा, किर्लोस्कर, गोदरेज, बजाज अशा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होते. स्वतंत्र व्यवसाय: मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिक मेंटेनन्स, सोलर इन्स्टॉलेशन. अगदी कमी गुंतवणुकीतून सुरू करता येईल. एकदा कौशल्य मिळालं की संधी शोधावी लागत नाही, ती तुमच्याकडेच येते. मित्रांनो, आता वेळ आहे काहीतरी शिकण्याची. पण फक्त डिग्रीसाठी नाही, भविष्यासाठी. ITI हे फक्त शारीरिक काम नव्हे, आता ते एक टेक्निकल करिअर गेटवे बनलंय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. सबस्क्राईब करा मराठी मित्राला.